नुकताच श्रावण महिना सुरू झालेला आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे. सणांचा उत्साह सुरू झालेला आहे. आता यावर्षी ना 4 सोमवार आलेत. 17 ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे. या दिवशी आपल्याला शिवामूठ व्हायची असते. आता पहिलं धान्य कसलं आहे, तर पहिलं धान्य आहे तांदूळ. तांदूळाची शिवामूठ आपल्याला या पहिल्या सोमवारी व्हायची असते. आता पहिला श्रावणी सोमवार आहे. आपल्याला प्रत्येकाला कामावर जायचं असतं. सकाळी उठून ट्रेन पकडायची असते. त्याच्यामुळे प्रत्येकाला मंदिरात जाऊन शिवामूठ वाहणं शक्य होत नाही. आणि सोमवार आहे, श्रावणी सोमवार आहे, त्याच्यामुळे मंदिरात सुद्धा गर्दी असणार आहे खूप. प्रत्येकाला तसं शक्य होत नाही. जर तसं शक्य नसेल तर तुम्ही घरी राहून सुद्धा शिवामूठ वाहू शकता. प्रत्येकाच्या घरी शिवाची पिंड असते, बरोबर, शंकराची पिंडी असते, त्याच्यावर सुद्धा तुम्ही शिवामूठ वाहू शकता. आता प्रत्येक राज्य, प्रत्येक शहर, गाव बदलतं, त्यानुसार त्यातही बदल होत असतात. प्रत्येक या व्रताची पद्धती प्रत्येक गावाप्रमाणे बदलत जाते. आता हे व्रत करतात कशाला, तर सुख, शांती, समृद्धी नांदण्यासाठी. आपले पतिदेव, आपले जे पती आहेत, त्यांचं आयुष्य चांगलं राहण्यासाठी, त्यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी महादेवाकडे प्रार्थना केली जाते. हे व्रत करताना तुम्ही संकल्प करू शकता. काही जण संकल्प करतात, काही जण नाही करत. संकल्प करू शकता की हे व्रत मी याच वर्षी करणार आहे, एकच वर्ष करणार आहे, किंवा मी 3 वर्ष करणार आहे, किंवा मी 5 वर्ष करणार आहे. तुम्हाला जे शक्य असेल तसा तुम्ही संकल्प करून सुद्धा हे व्रत करू शकता. संकल्प करायचं म्हणजे मोठं काही नाही आहे. त्याच्यात हातात तुम्ही पाणी घ्यायचं आहे, फूल अक्षता घेऊ शकता, फुलाची पाकळी घेऊ शकता, आणि तो संकल्प करून तुम्ही ते व्रत सुरू करू शकता. शिवामूठ करताना ना काही जण शिवाचा अभिषेक सुद्धा करतात. पण आपल्याला वेळ नसेल तर नुसती मूठ वाहता येते, अभिषेक करायला हवाच अशी गरज नाही आहे. आता शिवामूठ कशी व्हायची, तर ती 3 मुठी जे तांदूळ घ्याल तुम्ही शिवामूठ वाहण्यासाठी, ते जे तांदूळ आहेत ते अखंड हवेत. म्हणजे तांदूळाचा अख्खा दाणा हवा, तुटलेले असे अर्धवट तांदूळ नको. शिवामूठ व्हायच्या आधी हवं तर ते जे तांदूळ घेतलेले असतील तुम्ही, त्याच्यात थोडंसं पाणी किंवा थोडंसं दूध शिंपडून घ्या. याने काय होईल की जेव्हा तुम्ही ती मूठ व्हाल तेव्हा ती बरोबर पिंडीवरच जाईल. जे जे दाणे असतील ते सगळीकडे पसरणार नाहीत. हे त्यामागचा उद्देश आहे, बाकी काय असा वेगळा नाही आहे. शिवामूठ मारताना बरेच मंत्र म्हटले जातात, बरेच काही आहेत. पण तुम्हाला जर काही शक्य नसेल, अगदी त्यातल्या त्या सोपं ओम नमः शिवायचा जप करत सुद्धा तुम्ही 3 मुठी त्याच्यात मूठ वाहू शकता, शिवामूठ वाहू शक्य असेल तर आरती करून सगळ्यांना प्रसाद वाटू शकता. असं सहज साधं सोपं हे शिवामूठाचं व्रत आहे. याच्यात प्रकार भरपूर आहेत. मी म्हटलं तसं, जसं राज्य बदलतं, गाव बदलतं, शहर बदलतं, तसं याच्यात प्रकारसुद्धा आहेत, पद्धती वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करू शकता. आणि मुख्य म्हणजे जर ह्याच्यात काही चुकलं, काही राहून गेलं तर काही